नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 6वी स्टँडर्ड 6 गणित पूर्णांक संख्या इंटीजर्स। Go down deep enough into anything and you will find mathematics. या ठिकाणी ही एक खूप सुंदर विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। काय सांगितले बघा, गो डाऊन डीप इनफ इनटू एनीथिंग। आपण कितीही खोल जरी गेलो, म्हणजेच जितकं आपण आत जाऊ आपल्याला त्यामध्ये गणित मिळणारच आहे। आजचा आपला जो टॉपिक आहे त्याच्याशी संबंधित हे विचार आहेत। कशा प्रकारे आपल्याला गणित खूप खोलवर आढळतं ते आपण आता बघणार आहोत। या पाठातून प्राप्त करण्याच्या क्षमता नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या व पूर्णांक संख्या समजतात, ओळखता येतात आणि संख्या रेषेवर या विविध संख्या दाखवता येणार आहे। त्याचबरोबर पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा आणि त्यांची बेरीज वजाबाकी तुम्ही करू शकणार आहात। Look at this picture. This is a picture of a house and a garden. घर आणि घरासमोर असलेली बाग। या घरामध्ये असणाऱ्या एकूण खोल्या किती आहेत, या घराला खिडक्या किती आहेत, दारे किती आहेत, हे तुम्ही सांगू शकाल का? Yes. We can count number of rooms, number of windows, number of doors, etc. etc. Right? Similarly, we can count number of big trees, number of bushes, number of vines or red flowers, white flowers, etc. etc. बरोबर? या चित्रामध्ये आपण घरामध्ये असलेल्या एकूण खोल्या, या ठिकाणी हे जे आपल्याला ग्रिल दिसत आहे, रेलिंग दिसत आहे, या ठिकाणी याला हे खांब किती आहेत, हे मोठे खांब किती आहेत, दारं किती आहेत, खिडक्या किती आहेत, हे आपण मोजून सांगू शकतो। हँगिंग या ज्या कुंड्या आहेत या किती आहेत, किंवा मोठ्या आकाराच्या कुंड्या किती आहेत, वेगवेगळ्या रंगांची फुलं किती आहेत, हे आपण मोजून सांगू शकतो। बघा, किती वस्तू आहेत, how many objects are there. In order to find out the answer of how many, we have to count the objects. मग किती वस्तू आहेत हे मोजण्यासाठी आपण त्या वस्तू मोजतो। अशा प्रकारे एखाद्या तळ्यामध्ये किती होड्या आहेत, किती बदकं पोहत आहेत, किंवा अगदी तुमच्या दप्तरामध्ये किती वह्या आहेत, किती पुस्तकं आहेत, अशा प्रकारे वस्तू मोजण्याच्या गरजेतून संख्या निर्माण झाल्या। Numbers were created because of the need to count these things in the nature. We write the count of things in the form of numbers. So 5 windows or 4 doors, 15 red flowers. Likewise, we count the things in the form of numbers.
तर आतापर्यंत आपण मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो, हाऊ वी यूज टू काउंट, like 1, 2, 3, 4, etc. Right? So these are called counting numbers. So 1, 2, 3, 4, 5, etc. etc. up to 99, up to 199, up to 999, up to 9999, etc. 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 So these are called, that is counting numbers are called natural numbers. They are called as natural numbers. तर आपण मोजण्यासाठी वापरलेल्या या संख्यांना मोज संख्या असे म्हणतात. मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या असेही म्हणतात. So these are natural numbers. Natural numbers are denoted by capital N letter, and we can write this with the help of these braces, that is a set braces, and starting from 1, 2, 3, 4, etc. etc. and they are unlimited, right? They are innumerable. असंख्य या संख्या आहेत. Now the smallest natural number is 1. Remember, the smallest natural number is 1, and the greatest natural number we can't tell. आपण सांगू शकत नाही. So सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी संख्या आपण सांगू शकत नाही. मग these are natural numbers. आता या नॅचरल नंबर्स जे आहेत यांची आपण बेरीज करू शकतो, बरोबर. त्याचप्रमाणे त्यांची वजाबाकी सुद्धा आपण करू शकतो. इयत्ता 5वी मध्ये आपण दशकोटी पर्यंतच्या संख्यांचं वाचन, लेखन आणि त्यांच्यावरील क्रिया आपण शिकलेलो आहोत, बरोबर. मग या नैसर्गिक संख्यांच्या बेरजा, वजाबाकी आपण शिकलेलो आहोत. आता लक्षात घ्या, आपण एक अंक घेऊया 4. या 4 मधून 4 आपण वजा केले. 4 ही नैसर्गिक संख्या आहे. 4 मधून 4 आपण वजा केले. मग किती राहिले? If we subtract 4 from 4, what is the remainder? Nothing remains, right? शिल्लक काही राहत नाही. So the 0 remains. So this 0 we write to show that is not in this list, right? 4तून 4 गेले, राहिले 0. परंतु जो 0 राहिलेला आहे तो 0 आपल्याला या ठिकाणी कुठेच दिसत नाही, बरोबर. मग 0 कुठे गेला? तर या शून्यासाठी गरज निर्माण झाली, ती म्हणजेच पूर्ण संख्या समूहाची. मग पूर्ण संख्या समूह, whole numbers, it is denoted by W. Whole numbers, capital alphabet W. The set of all natural numbers start from 1. So the set of all natural numbers together with 0. See here, before 1 we are writing 0 over here. So the set of all natural numbers together with 0 is the set of whole numbers. Again, this is a set, so we used to write these braces. Now it is whole number is denoted by capital W. In this case, that is in case of whole numbers, 0 is the smallest number and the greatest number, again it is unknown. आपण सांगू शकत नाही. सर्वात लहान पूर्ण संख्या 0, मोठ्यात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही. तर 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला समूह म्हणजेच पूर्ण संख्या समूह होय. बघा,
आकाशातील तारे, वाळूचे कण आपल्याला मोजता येतील का? नाही, हे असंख्य असतात. तर या नैसर्गिक संख्या किंवा पूर्ण संख्या या सुद्धा अशाच असंख्य आहेत, त्या मोजता येत नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या किंवा सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही. These are innumerable. So the largest natural number and the largest whole number we cannot tell. That is, it is unknown. Now let's discuss something more about these numbers. Now see here, 6 minus 4. Just now we have learned that we have already learned to add and subtract these natural numbers. So 6 minus 4, what is the answer? Yes, the answer is 2, right? Next, 15 minus 8, answer is 7. Okay. 3 minus 5. आता आपण बघा, 6 वजा 4 2, 15 वजा 8 7. 4 वजा 4 किती येतं उत्तर? 0. त्यासाठी आपण पूर्ण संख्या समूह बघितला. आता पुढचं बघा, 3 वजा 5. माझ्याकडे 3 चॉकलेट आहेत आणि मला 5 चॉकलेट द्यायची आहेत. कॅन आय गिव्ह? 3 वजा 5 आपण करू शकतो का? आणि या प्रश्नाचं उत्तर काय येईल? या गरजेतूनच नवीन संख्या समूह तयार झालेला आहे. तो संख्या समूह आपण आता बघणार आहोत की 3 वजा 5 ही वजाबाकी आपण प्रत्यक्षात कशी करणार आहोत. आणि त्या गरजेतूनच नवीन संख्या समूह निर्माण झाला. थोडक्यात, पूर्ण संख्या समूहात नसलेल्या, कारण 3 वजा 5 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जे मिळणार आहे ते उत्तर मिळणारी संख्या आपल्याला पूर्ण संख्या समूहात मिळणार नाही. बरोबर? मग पूर्ण संख्या समूहात नसलेल्या काही संख्या सुद्धा आपल्याला व्यवहारात वापराव्या लागतात आणि त्या गरजेतून नवीन संख्या समूह निर्माण झालेला आहे. आणि तो संख्या समूह कोणता आहे? चला तर बघूया. काश्मीरमध्ये तापमान कधी कधी 0 अंशापेक्षाही खाली जाते. इन काश्मीर the temperature may fall even below 0 degree Celsius. Right? आपल्याकडे हिवाळ्यामध्ये पुणा, नाशिक या ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली जातं. पण काश्मीरमध्ये ते 0 अंशापेक्षाही खाली जातं. मग 0 अंशापेक्षा लहान दाखवायचं असेल तर संख्येमध्ये आपण कसं दाखवणार? बघा, श्रीनगरचे तापमान काय लिहिले इथे? बघा, चिन्ह काय दिसते आपल्याला? -8 अंश सेल्सिअस झाले. बर्फ पडला आणि श्रीनगरचं तापमान 0 अंशापेक्षा खाली आले. कसं दाखवलंय बघा ते? -8 अंश सेल्सिअस. The temperature in Srinagar was -8 degree Celsius. मग it is read as -8 degrees Celsius. कसं वाचलं आपण? वाचन कसं केलं याचं? तर -8 अंश सेल्सिअस किंवा -8 अंश सेल्सिअस असं वाचतात. मग या ठिकाणी काय केलंय बघा? 0 अंशापेक्षा खाली आलं. मग 8च्या खाली आपण काय चिन्ह दिलं? वजा चिन्ह दिलं. म्हणजेच काय झालं? तर ही संख्या जेव्हा 8ला आपण किंवा कोणत्याही संख्येच्या मागे आपण हे वजा चिन्ह दिलं की ती संख्या काय होते बघा? 0पेक्षा लहान होते. बरोबर? -8 आणि
शून्य, आपल्याला शून्यापेक्षा खाली जायचंय, म्हणजेच ही संख्या शून्यापेक्षा लहान झाली. शून्य हा या संख्येपेक्षा मोठा झालेला आहे. तर नेहमीच्या संख्येमागे ऋण हे चिन्ह दिले की ती संख्या शून्यापेक्षा लहान होते. सो आपण काय केलं की त्या संख्येच्या मागे ऋण हे चिन्ह दिलं आणि ती संख्या शून्यापेक्षा लहान झाली. When we put a minus sign before any number, the number obtained is less than 0 and it is called a negative number. The temperature in Srinagar was -8 degrees Celsius. We read it as -8 degree Celsius. तर -8 डिग्री सेल्सिअस हे दाखवण्यासाठी तुम्ही जर तापमापीचं निरीक्षण केलं तर तापमापीवर आपल्याला बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इथे 0 आणि त्याच्यावरती 1 2 3 4 10 15 16 17 18 20 खुणा दिसतायत. तसं शून्याच्या खाली बघा 1 2 3 4 या ठिकाणी तुम्हाला दिसतंय -10 हियर -20. तापमापीवर शून्यापेक्षा वरच्या 1 2 3 अशा वाढत जाणाऱ्या संख्या असतात त्यांना धन संख्या असं म्हणतात. ऑन द थर्मोमीटर above 0 there are 1 2 3 4 5 6 7 8 9 10. See here in yellow with yellow color I am showing this 10. This is positive numbers and below 0 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10. So this is negative numbers. तर शून्याच्या खालच्या संख्या क्रमाने -1 -2 -3 अशा असतात. ओके, सो पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. बघा या ठिकाणी दिसतंय तुम्हाला 0 आणि हे शून्याच्या वरती आणि शून्याच्या खाली. तर या संख्या म्हणजेच पूर्णांक संख्या होत. म्हणजेच काय तर शून्याच्या वरच्या संख्या म्हणजेच धन संख्या आणि शून्याच्या खालच्या संख्या म्हणजे ऋण संख्या. 0 above 0 positive numbers and below 0 negative numbers. All these numbers together form that a group called integers. यांनाच म्हणतात पूर्णांक संख्या. मग संख्या रेषेवर या संख्या कशा बरं दाखवल्या जातात. सो 0 बघा मध्यभागी 0 आहे. On the right hand side there are 1 2 3 4 5 6. These are all positive. And on the left hand side -1 -2 -3. These are all negative numbers. So the 0 positive numbers and negative numbers together form a group or a set called integers. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय. This is our number line. 0 is there. 0 आणि या शून्याला म्हणतात आरंभ बिंदू origin. 0 is called origin. And on the right hand side there are positive numbers धन संख्या and on the left hand side of 0 these are negative numbers ऋण संख्या. -1 -2 -3. These are all negative numbers. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय. धन संख्या 0 आणि ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. पॉझिटिव्ह नंबर्स 0 and negative numbers together form a group of numbers called the group of integers.
तर संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया आपण करतो. नैसर्गिक संख्यांवरती या क्रिया कशा करायच्या हे आपण शिकलेलो आहोत. नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 नैसर्गिक संख्यांची बेरीज वजाबाकी करून जेव्हा आपण 3 वजा 2, 3 वजा 1, 3 वजा 3 जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याला मिळतं उत्तर 0 आणि तयार होणारा संख्या संच म्हणजेच पूर्ण संख्या संच, होल नंबर्स. आणि ज्या वेळेला आपण शून्यापेक्षा लहान म्हणजे 0 वजा 1 करायला जातो त्यावेळेला आपल्याला मिळणारा संख्या संच म्हणजेच पूर्णांक संख्या, शून्यापेक्षा लहान संख्या. तर अशा प्रकारे पूर्णांक संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर्स, झिरो and whole numbers, these will make a set of integers. आता या पूर्णांक संख्यांचा उपयोग आपण कुठे बरं करतो? Where we use these integers? We use positive numbers to show height above sea level. बघा, समुद्र सपाटीपासूनची डोंगरांची उंची, समुद्र सपाटीपासून हिमालय हा पर्वत 84,000 समथिंग उंचीवर आहे असं जेव्हा आपण म्हणतो म्हणजेच काय तर दिस इज अ सी लेवल. समुद्र सपाटीपासून उंचावरच्या सगळ्या संख्या आपण काय करतो तर धनसंख्येने म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर्स वी शो युजिंग पॉझिटिव्ह नंबर्स टू शो above sea level. This is a sea level. So above sea level we use positive numbers and we use negative numbers to show depth below sea level. बघा या ठिकाणी पण दाखवलंय बघा -155 means what 155 मीटर below sea level. आपण फक्त म्हटलं ऋण 155. When we say -155 means what? So 155 meter below the sea level. समुद्र सपाटीपासून 155 मीटर खोल. आणि अशा प्रकारे निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण संख्या ज्या आहेत, ऋण नंबर जे आहेत हे आपल्याला ज्या वेळेला समुद्र तळाची खोली दाखवायची असते त्यावेळेला या ऋण संख्यांचा उपयोग केला जातो. We use negative numbers to show depth below sea level. See here, below 0, -10, -20, -30 likewise. ज्या वेळेला आपण बर्फ आणि मीठ याचं मिश्रण घेतो त्यावेळेला हे तापमान जे आहे हे तापमान आपल्याला शून्यापेक्षा खाली आलेलं दिसून येतं. आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतंय बघा. हा समुद्र आहे, ही समुद्र सपाटी बरोबर. या ठिकाणी आपल्याला 0 दिसतोय. हा होडी जी आहे ही काय आहे वरती आहे, परंतु हा मासा किंवा जे मोती शोधण्यासाठी जाणारे पाणबुडे हे तळाशी जातात म्हणजेच ते या समुद्र सपाटीपासून खोल जातात. राईट. सो -30 here. मासे खोल पाण्यात असतात, खाली असतात, परंतु होड्या पाण्याच्या वरती असतात. समुद्र सपाटीपासून आपल्याला या ठिकाणी वरती दिसत आहेत. So we use positive numbers to show height above the sea level and we use negative numbers to show depth below sea level. आता लक्षात ठेवा शून्याला कोणतेही चिन्ह देत नाही. ज्यावेळेला आपण इंटिजर्सचा विचार करतो तर इंटिजर्स मध्ये पूर्णांक संख्यांमध्ये आपण धनसंख्या 0 आणि ऋण संख्या याचा विचार करतो. मग 0 हा जो आहे हा 0 तो धनही नसतो तसंच ऋणही नसतो. शून्याला कोणतेही चिन्ह देत नाहीत. 0 इज नायदर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह.
It is greater than every negative integer and smaller than every positive integer. आणखीन एक लक्षात ठेवा, शून्य हा प्रत्येक ऋण संख्येपेक्षा मोठा असतो. बरोबर. 0 is always greater than any negative integer. -99. Still 0 is greater. See here. So 0 is always greater than every negative integer. आपण या ठिकाणी कितीही मोठी संख्या घेऊ, -999, but 0 is greater. तर 0 म्हणजे शून्य हा प्रत्येक ऋण संख्येपेक्षा मोठा असतो, परंतु प्रत्येक धनसंख्येपेक्षा तो लहान असतो. त्यामुळे एक ही संख्या शून्यापेक्षा काय आहे, मोठी. बरोबर. म्हणजे शून्य हा कोणत्याही पॉझिटिव्ह नंबर जे आहेत धनसंख्येपेक्षा नेहमी लहान असतो. सी स्मॉलर. राईट. नाउ negative numbers represent values below 0. Remember, see here, 0, -10, -20. So negative numbers are less than 0 and they represent values below 0. They can be used for different situations like temperatures. आपण बघितलं काश्मीरचं तापमान 0 अंशापेक्षा खाली, ऋण 8 अंश सेल्सिअस. So here we use that is negative number used to show the temperatures. Similarly, debts means below the sea level or money owed, debt. आपण जेव्हा एखादं कर्ज घेतो त्यावेळेला सुद्धा अशा प्रकारे आपण ऋण संख्यांचा वापर करतो. Now look at the thermometer. The numbers below 0 have a minus sign, negative sign, right? So these are negative numbers. These are negative numbers. See here, 0, -5, -10, -15, negative numbers. Here also 0, below 0, -1, -2, -3, -4, -5, up -10, then -20, likewise. So the numbers below 0 have a minus sign or negative sign. So below 0 there are negative, and above 0, here 5, 10, only numbers are written. So no sign. Here sign is not there. So no sign means these are positive numbers. See here, +5, +10. But plus sign is not written over there. धन संख्येच्या आधी प्लस म्हणजेच अधिक हे चिन्ह देत नाही. So if a number has no sign, it usually means that it is a positive number. So 5 means what? It is +5. See here. But plus sign is not written. Usually it is not written. Here is a basket, and this basket has some balloons and some weight is there. That is weight is tied to this basket. त्या बास्केटला काही वजन लावलेलं आहे आणि वरती फुगेही बांधलेले आहेत. Now observe this picture carefully. See here. Now the balloons goes up. The balloons pull up. कुठे गेले? वरती गेले. Means it is positive, plus. See here. Plus, right? Again observe. See here. Now the weight is more and these weights drag down this basket. Therefore, this basket is coming down. So it is negative. See here. Negative. Now we have learned about these integers. Let's try to locate these integers on the number line. Showing integers on the number line. How to draw number line? We know it. So this is a number line. Now take a point in the middle and mark it as 0. We call this point as origin. आपण काय केला? संख्या रेषेवर एक 0 ही संख्या घेतली
इन बिटवीन मध्यभागी कुठेतरी आपल्याला ही शून्य घ्यायचा आहे आणि या बिंदूला आपण म्हणणार आहोत आरंभ बिंदू. याला म्हणतात आरंभ बिंदू. हा पहिले आपण लोकेट करायचा आहे. फर्स्ट वी हॅव टू लोकेट 0. ओके. नाउ दिस इज द ओरिजिन. On the right hand side of this 0, there are positive numbers, right? So, on the right hand side, with distance of 1 unit, 1, 2, 3, 4, 5 and 6. So, these are all positive integers. And on the left side of 0, that is on this side, that is less than 0, so it is -1, -2, -3, -4, -5, -6 likewise. तर अशा प्रकारे आपण या संख्या रेषेवर धनसंख्या ऋणसंख्या काढून घेतल्या. आता आपल्याला या संख्या रेषेवर दिलेल्या पूर्णांक संख्या कोणत्या संख्या दिल्यात बघा आपल्याला. -5, -3, 6 and 4 या 4 संख्या आपल्याला दाखवायच्या आहेत. तर आपण एक ससूला घेऊया आणि याच्या सहाय्याने या संख्या आपण दाखवूया. तर तुमच्या माहितीसाठी थोडस सोयीचं व्हावं म्हणून मी या संख्यांना रंग दिलेले आहेत बघा. निगेटिव्ह नंबर्स आय हॅव शोन विथ डार्क ब्राउन कलर, राईट, अँड पॉझिटिव्ह नंबर्स आर इन पर्पल कलर. धनसंख्या आपण जांभळ्या रंगाने लिहिलेल्या आहेत. द फर्स्ट नंबर इज -5. So -5, where it is? Yes, it is over there. So this is -5. Okay. Next number -6. Let's locate 6 plus 6. So where it is over here. ससूला कुठे आला? 6 वर आला. आता आपल्याला दाखवायचं आहे -3 ही संख्या. मग ससूला आपल्याला कुठे दिसतोय बघा? -3 वर. 4 कुठे आली संख्या? ही 4. तर अशा प्रकारे संख्या रेषेवर आपण दिलेल्या पूर्णांक संख्या दाखवू शकतो. One more example showing integers on the number line. Draw a number line. Take 0 as origin. On the right hand side of 0, write positive numbers 1, 2, 3, 4, 5, 6. These are positive integers. And on the left side of 0, negative integers, that is -1, -2, -3, -4, -5, -6, etc. First number we have to show, that is 4. So 4, and on the number line, where is 4? Yes, it is on the right hand side of the 0. Next, -6. So -6 on the left hand side of the 0, that is -6. Plus 1, only 1 means plus 1. So 1, here it is 1, and -4. So -4 on the left hand side of 0. So in this way we can show the integers on the number line. तर अशा प्रकारे संख्या रेषेवर धनसंख्या ऋणसंख्या कशा प्रकारे दाखविल्या जातात, या संख्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आपण आता बघितलेलं आहे. या पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी कशा प्रकारे केली जाते त्याबाबतची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत. BMC VTC मराठी चॅनेलला लॉग इन करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा अभ्यास जो आहे हा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करणार आहात. तुमच्या सर्व संकल्पना व्हिडिओच्या माध्यमातून जरूर पूर्ण होणार आहेत. तर बालमित्रांनो, आता अभ्यास झाला सोपा, हो ना? अशाच प्रकारचे हे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा टिक करा.
आणि संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हे व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकतात. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.